साधारण 60च्या दशकात बंगालच्या नक्षलबारी गावामध्ये सुरू झालेली नक्षलबारी ही चळवळ हळूहळू देशभर पाय रोवत देशातल्या सगळ्या राज्यात सरकू लागली. 2014च्या एका आकडेवारीनुसार जवळपास 11 राज्यात आणि 90 जिल्ह्यात ही चळवळ सक्रिय होती. आपला महाराष्ट्र देखील यापासून दूर नाहीये. साधारण 80च्या दशकात काही स्थानिक प्रश्न घेऊन ही चळवळ महाराष्ट्रात आली आणि चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली आणि राज्याच्या सीमावर्ती भागात पाय पसरू लागली. आज देशाच्या रेड कॉरिडॉरमध्ये या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश आहे. पण 2014 नंतर या चळवळीकडे आणि या भागाकडे केंद्र सरकारने काळजीपूर्वक लक्ष दिलं. त्याचाच परिपाक म्हणून आज या चळवळीचं अस्तित्व संपतंय की काय इथपर्यंत येऊन परिस्थिती ठेपली आहे. पण 2014 नंतर या चळवळीकडे आणि या भागाकडे केंद्र सरकारनं काळजीपूर्वक लक्ष दिलं. त्याचाच परिपाक म्हणून आज या चळवळीचं अस्तित्व संपतंय की काय इथपर्यंत परिस्थिती येऊन ठेपली आहे. नुकतंच 1 जानेवारी रोजी म्हणजेच नववर्षाच्या दिवशी 10 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया. नमस्कार, उत्तम मराठीमध्ये आपलं स्वागत. विमला चंद्रा सेडाम उर्फ तारक्का, सुरेश बैसाखी उईके उर्फ चैतू उर्फ बुटी, कल्पना गणपती तोरे उर्फ भारती उर्फ तोरे, अर्जुन तानू हिमाची उर्फ सागर उर्फ सुरेश, सम्मी पांडू मट्टामी उर्फ बंडामी, निशा बोडका हेडो उर्फ शांती, श्रुती उलगे हेडो उर्फ मन्ना, शशिकला पत्थीराम उर्फ श्रुती, सोनी सुक्कू मट्टामी, आकाश सोमा पुंगाटी उर्फ वत्ते. ही त्याच माओवाद्यांची नावं आहेत ज्यांनी आत्मसमर्पण केले. 1 जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत C-60 जवानांचा सत्कार सोहळा पार पडला. त्यावेळी 10 माओवाद्यांचा आत्मसमर्पणाचा कार्यक्रम देखील पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनाच नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि पुढे म्हणाले की मला या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या नववर्षाच्या सुरुवातीस मी गडचिरोलीत उपस्थित आहे. आजचा दिवस मला गडचिरोलीच्या C-60च्या अधिकारी आणि जवानांसोबत घालवता आला. अनेक कार्यक्रम पार पाडता आले. C-60 अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी सातत्यानं विविध चकमकीत शौर्य दाखवलं. अनेक माओवाद्यांना न्यूट्रलाइज केल्याचं काम करणाऱ्या शूर जवानांचा आणि अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याचा महत्त्वाचा कार्यक्रम पार पडला. पोलीस कॅलेंडर 2025चं प्रकाशन केलं आहे. गेल्या वर्षभरात विविध उपक्रमे झाली त्याची झलक पाहायला मिळते. आमच्या पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यात माओवाद हा जवळजवळ संपुष्टात आणण्याचं काम सुरू केलं आहे. याचा आनंद आहे. उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली आहे. दक्षिण गडचिरोली माओवादापासून मुक्त होईल याबाबत मनात शंका नाही. आज ज्या पोलिसांच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जे काही उपक्रम सुरू झाले आहेत त्याचाच परिणाम हा आहे. गेल्या 4-5 वर्षात आपल्या गडचिरोलीतून एकही युवक किंवा युवती माओवादी संघटनात सामील झालेली नाही. महाराष्ट्रात माओवाद्यांचं रिक्रुटमेंट पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने जे काम केलं आहे ते अत्यंत मोलाचं आहे. जनतेचा विश्वास माओवाद्यांवर नाही तर प्रशासनावर, राज्यावर, देशावर आणि संविधानावर वाढतो आहे. त्यामुळे कोणीही संविधान विरोधी चळवळीत जायला तयार नाही हेच बघायला मिळते, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले आहे. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कारण नक्षलवादी चळवळीत महिलांची अवस्था प्रचंड बिकट असते. महिलांना फक्त दासी किंवा गुलाम म्हणून वापरलं जातं. तसेच त्यांच्याकडे फक्त शारीरिक सुखाच्या प्राप्तीसाठीचा पर्याय म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे आपली इकडं कवडीची किंमत नाही अशी जाणीव होते आणि बहुसंख्य महिला आत्मसमर्पण करतात. माओवाद हा कोणताही विचार नाही, कुठलाही आचार नाही, भारताच्या संविधानावर विश्वास नाही. अशा प्रकारच्या लोकांनी अराजकता तयार करण्याकरिता हे अभियान उभारलं. सुरुवातीच्या काळात काही लोक भरकटले. आज जे लोक या माओवादी कृत्यात सहभागी आहेत त्यांच्या लक्षात येत आहे न्याय मिळवायचा असेल तर भारतीय व्यवस्थेतून मिळेल, भारतीय संविधानानं तयार केलेल्या संस्थातून मिळेल. विकास पुढे चाललाय तशी माओवादाची पिछेहाट होताना पाहायला मिळते. C-60 आणि केंद्रीय सुरक्षा दलांच्या शौर्यामुळे येत्या काळात माओवाद महाराष्ट्रातून हद्दपार झालेला असेल. गडचिरोलीच्या पोलीस दलाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. हे सगळं पोलीस दलाचं यश आहे. काही मदत लागली तर राज्य सरकार ती करत राहील. तुमच्यासोबत राज्याचा गृह विभाग उभा राहील. 2025चा हा सूर्य उगवला आहे, तो असाच राहिला पाहिजे. विकासाच्या दिशेनं, शांततेच्या दिशेनं, सामाजिक सलोख्याच्या दिशेनं गडचिरोलीची वाटचाल सुरू राहील. तारकांसह ज्यांनी आत्मसमर्पण केलं आहे त्यांची योग्य काळजी घेतली जाईल. इतर जे भटकले आहेत त्यांना संदेश द्या, खरा मार्ग भारतीय संविधानाचा आहे.
असा संदेश देवेंद्र फडणवीसांनी या कार्यक्रमातून दिला आहे। केंद्राच्या माध्यमातून नक्षल प्रभावी राज्यांना मदत मिळते। त्या मदतीमध्ये पूल, रस्ते, मोबाईल टॉवर अनुदानाच्या माध्यमातून दिले जातात। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षल चळवळीच्या उच्चाटनासाठी राज्यांमध्ये कोऑर्डिनेशन यंत्रणा उभारली आहे। त्यामुळे राज्यांच्या सीमा हा प्रश्नच राहिलेला नाही। त्या माध्यमातून आजच्या घडीला नक्षल चळवळ टिकणं किंवा विस्तारणं प्रचंड अवघड होऊन बसलं आहे। त्यातूनच मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी हे आत्मसमर्पण करत आहेत। त्याच टॅक्टिक वापरून महाराष्ट्रानं जसा माओवादावर विजय मिळवला आहे, त्याच टॅक्टिक आता इतर राज्य देखील वापरत आहेत आणि माओवादावर विजय मिळवत आहेत, हेच यातून दिसतंय। तर ही होती आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची कहाणी। याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्त मराठी।